रास्ता रोको करू म्हणून आवाहन केले, त्यानुसार महाराष्ट्रात रास्ता रोको सुरुवात, काय सांगाल? एक गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटील साहेबांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत. ज्याला टेक्निकल प्रोसिजर असते ही प्रोसिजर पूर्ण करायलाच लागते आणि त्याच्यामुळे त्यांची जी एक मागणी होती की सगळे सोयरेच्या संदर्भातला जो नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनच्या संदर्भातसुद्धा सरकार पॉझिटिव्ह आहे. हे सध्या मुख्यमंत्र्यांनी फ्लोर ऑफ द हाऊसवर डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे असं करून लोकांचं जी एक सहानुभूती आहे मराठा समाजाला ती थोडी कमी होते. याचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर मला असं वाटतं की आनंदाने पुढचे जी काही कारवाई करायला वेळ लागेल त्याच्यासाठी त्यांनी तो वेळ दिला पाहिजे. सिंधुदुर्ग रत्नाचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे आणि विनायक राऊत सांगतायत की राणे पळपुटे आहेत, त्यांचा 101% पराभव करतात. हे बघा, विनायक राऊत मुळात निवडूनच आले नसते. या जिल्ह्यामध्ये मी आणि राणेसाहेब राहतो. विनायक राऊत तर मुंबईला राहतात. त्यांना निवडून आणण्यामध्ये मोठी भूमिका माझीसुद्धा राहिलेली आहे. याच्या पुढच्या काळामध्ये तर त्या काळामध्ये राणेसाहेबांचे जे खालचे कार्यकर्ते होते ते ज्या पद्धतीने वागत होते त्याच्यामुळे हा संघर्ष झाला होता. तो नारायण राणेसाहेबांशी संघर्ष कधीही नव्हता. ते आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करू आणि त्यांना दाखवून देऊ की सिंधुदुर्गची आणि कोकणी माणसाची ताकद काय असते. मुंबईला राहून सिंधुदुर्ग चालवण्याची भाषा कोणी करू नये. कोकणाला स्वतःचं एक मान आहे, स्वतःचा स्वाभिमान आहे आणि तो मी ह्या इलेक्शनमध्ये दाखवून देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.